श्री स्वामी समर्थ. सो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या जीवी आणि डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. तर चला मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी कस्टमरचा ब्लाऊज घेतलेला आहे आणि कस्टमरला ह्याच्यावरती गोल्डन विथ पर्ल बीडचं फिनिशिंग हवं होतं. ब्लाऊज ब्राऊन कलरचा आहे, त्याच्यामुळे कस्टमरचं असं म्हणणं होतं की ह्याच्यावरती पर्ल बीडचं वर्क खूप छान दिसेल. सो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आता मी इथे त्यांचं मार्किंग करून घेतलेलं आहे. ब्लाऊजवरती आधी मी पूर्ण मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर इथे मी वर्क करण्यासाठी सुरुवात केलेली आहे. सो इथे आधी मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. तर गोल्डन बीडने आधी आपल्याला इथे वर्क करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला दिसत असेल की मी वरती जागा सोडलेली आहे. अर्धा इंच जागा सोडून आपल्याला वर्क करण्यासाठी सुरुवात करायची आहे आणि कस्टमरला बॅक नेक गोल साईजमध्ये डीप हवं होतं. सो त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इथे मी त्यांना हवं तसं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि बॅक नेकचं वर्क करतानासुद्धा आपल्याला 5 इंच जागा सोडून पुढे वर्क करत घ्यायचं आहे. सो गोल्डन बीडचं वर्क करून झाल्यानंतर इथे मी पर्ल बीड घेतलेले आहेत. पर्ल बीडमध्ये मी एकदम छोटी जी साईज मिळते आपल्याला ती साईज मी इथे पर्ल बीडची घेतलेली आहे. तुम्हाला जर आरी वर्क करता येत नसेल तर आपली जी नॉर्मल निडल असते त्यानेसुद्धा आपण आरी वर्क करू शकतो. नॉर्मल निडलने सुद्धा खूप सुंदर असं आरी वर्क करता येतं. आपल्या स्टिच ब्लाऊज असो किंवा ब्लाऊज पीस असो, दोन्हीवरती आपल्याला नॉर्मल निडलने सुद्धा छान स्टिच करता येतं, छान वर्क करता येतं. सो ते कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगेनच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर पर्ल बीडचं वर्क करून झाल्यानंतर इथे पुन्हा मी तेच गोल्डन बीड घेतलेले आहेत. आता इथे मी वर्क करताना नायलॉन थ्रेडचा वापर करते. काय आपला नॉर्मल जो थ्रेड असतो सेविंग थ्रेड मशीनचा, त्या थ्रेडचा सुद्धा वापर करतात. सो तुमच्याकडे नायलॉन थ्रेड नसेल तर तुम्ही नॉर्मल थ्रेडचा सेविंग थ्रेडचा वापर करून सुद्धा वर्क करू शकता. सो मी नॉर्मली स्टिच ब्लाऊजवर जेव्हा वर्क करते तेव्हा मी जो ब्लाऊजचा कलर असतो त्याच कलरचा मी थ्रेड घेते, त्याच शेडचा, म्हणजे तो इतका दिसण्यात येत नाही ब्लाऊजवरती. सो इथे आपलं छान वर्क करून झालेलं आहे. गोल्डन प्लस पर्ल बीडचं छान वर्क करून झाल्यानंतर इथे आता मी मेजर टेप घेतलेली आहे आणि मेजर टेपने आपल्याला 1.5 इंचावर डॉट काढून घ्यायचे आहेत, कारण इथे मी खूप सुंदर असं फूल काढणार आहे. पर्ल बीड आणि कॉपर शुगर बीड घेतलेले आहेत. सो इथे आधी मी पर्ल बीड घेतलेले आहेत, थोडी मोठी साईज घेतलेली आहे पर्ल बीडची. सो आपल्याला आधी तो पर्ल बीड मधल्या भागामध्ये स्टिच करून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला नॉट मारून झाल्यानंतर आता इथे मी तुम्हाला दाखवते की इथे मी कॉपर कलरचे शुगर बीड घेतलेले आहेत. सो त्या शुगर बीडने आधी मी इथे पूर्ण पर्ल बीडच्या इथे सर्कल करून घेणार आहे. तर इथे मधल्या भागामध्ये कॉपर शुगर बीड आपले लावून झालेले आहेत. सो पुन्हा मी मधी जो पर्ल बीड लावलेला आहे त्या साईजचा पर्ल बीड घेऊन पुन्हा मी याचं सर्कल करणार आहे. सो इथे पुन्हा मी त्याचं सर्कल करून इथे नॉट मारून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की खूप सिम्पल डिझाईन आहे, पण खूप सुंदर दिसतं फूल. मध्ये पर्ल बीड साईडला मी कॉपर शुगर बीड लावलेले आहे. तुम्हाला गोल्डन हवे असतील तर तुम्ही गोल्डन शुगर बीडसुद्धा यूज करू शकता. कस्टमरला खूप सिम्पल डिझाईन हवी आहे, सो त्याच्यामुळे मी इथे खूप त्यांना जशी डिझाईन हवी असते तशी मी क्रिएट करण्याचा प्रयत्न करते. तर पूर्ण बॅक नेकवरती आपल्याला असे सर्व सुंदर असे फूल काढून घ्यायचे आहेत. स्लीव्जवरती आणि फ्रंट नेकवरती मी सुद्धा सेम अशीच डिझाईन केलेली आहे. स्लीव्जवरती सुद्धा त्यांना असंच वर्क हवं होतं. सो स्लीव्जवरती सुद्धा मी सेम टू सेम असंच वर्क केलेलं आहे. तुम्हाला हवं तर याच्यामध्ये तुम्ही बुट्टा वर्कसुद्धा करू शकता. म्हणजे इथे मी फुलं काढलेली आहेत आणि साईडला आपली जी रिकामी जागा राहते पूर्ण बॅक नेकची, तिथे तुम्हाला हवं तर तुम्ही बुट्टा वर्कसुद्धा करू शकता किंवा पर्ल बीड लावून त्याच्या खाली अजून एक छोटा बीड लावूनसुद्धा तुम्ही छान असं डिझाईन क्रिएट करू शकता. किंवा इथे मिडलला जी जागा दिसते तुम्हाला रिकामी, तिथेसुद्धा तुम्हाला हवं तर तुम्ही छान छान डिझाईन क्रिएट करू शकता आणि खूप हेवी असं तुम्ही वर्क इथे क्रिएट करू शकता. सो इथे सिम्पल असं आपलं बॅकनेक डिझाईन तयार झालेलं आहे.
आणि ब्लाऊज पीसचा कलर ब्राऊन असल्यामुळे त्याच्यावरती पर्ल बीड खूप सुंदर उठून दिसत आहेत. आणि इथे मी व्हाईट पर्ल बीड घेतलेले आहेत. मोती कलरचे सुद्धा पर्ल बीड अवेलेबल असतात. सो नॉर्मल निडलने वर्क कसं करायचं ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, मला ही बॅकनेक डिझाईन आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट नवीन डिझाईनसोबत. थँक्यू.